नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झाला की आपली शेतं कशी हिरवीगार दिसायला लागतात. पिके जोमात वाढू लागतात आणि आपल्या आशाही पल्लवित होतात. पण मित्रांनो, याच पावसाळ्यात जमिनीच्या कुशीतून आपला एक छुपा शत्रू बाहेर येतो, जो डोळ्यांना सहज दिसत नाही, पण पिकांचं अतोनात नुकसान करतो. होय, मी बोलतोय उमनी अळी आणि पावसाळ्यात येणाऱ्या इतर धोकादायक किडीबद्दल. बऱ्याचदा काय होतं, आपली कपाशी, सोयाबीन, ऊस किंवा भुईमुगाचं पीक छान हिरवंगार असतं आणि अचानक काही दिवसात झाडं पिवळी पडून सुकायला लागतात. आपण वरून खतं देतो, पाणी देतो, तरीही झाडं वाळून जातं. तेव्हा आपण ते झाड उपटून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की त्याची मुळं तर उमनी अळीने कुरतडून खाऊन टाकलीत. जर वेळीच याचा बंदोबस्त केला नाही, तर संपूर्ण पीक हातचं जाऊ शकतं. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकही रुपया खर्च न करता उमनी अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच कसा रोखायचा आणि रासायनिक व जैविक पद्धतीने या किडींचा कायमचा बंदोबस्त कसा करायचा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, इलाज करण्यापूर्वी हा आजार नेमका होतो कसा हे समजून घेऊया. पावसाच्या पहिल्या 2-3 सरीनंतर जमिनीतून काळ्या तांबड्या रंगाचे भुंगेरे, ज्याला आपण टोळ किंवा भुंगे म्हणतो, रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब, बाभूळ किंवा बोरीच्या झाडावर जाऊन बसतात. तिथे पाने खातात आणि जमिनीमध्ये अंडी घालतात. याच अंड्यातून पुढे पांढऱ्या रंगाची उमनी अळी तयार होते, जी इंग्रजी सी आकारासारखी दिसते. हीच अळी पिकांची मुळे खाते. आता पाहूया यावर सर्वात सोपे आणि जालीम उपाय. आपण याचे 3 टप्प्यात नियोजन करू शकतो. पहिली पद्धत, प्रकाश सापळे. हा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. भुंगेरे जमिनीतून बाहेर पडल्या पडल्या त्यांना संपवणे हा महत्वाचा हुशारीचा उपाय आहे. कारण भुंगेरे संपले की तर अंडी तयार होणार नाहीत आणि अळी जन्मालाच येणार नाहीत. हे भुंगेरे प्रकाशाकडे खूप आकर्षित होतात. यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर शेतात रात्री 8 ते 11 या वेळेत एक मोठा बल्ब किंवा मर्क्युरी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याच्या अगदी खाली एका मोठ्या घमिल्यात किंवा टबात पाणी भरून त्यात थोडं रॉकेल किंवा कीटकनाशक टाकायचे आहे. प्रकाशाकडे झेप घेणारे सर्व भुंगेरे त्या पाण्यात पडतील आणि जागच्या जागी नष्ट होतील. हा प्रयोग गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केला तर उमनी अळीचा 100% नायनाट होतो. याचबरोबर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे जैविक पद्धत. जर तुमच्या शेतात अळ्या तयार झाल्या असतील तर निसर्गाच्या सहाय्याने त्यांना मारू शकतो. बाजारात मेटारायझियम ॲनिसोप्ली नावाची एक उपयुक्त बुरशी मिळते. 5 किलो मेटारायझियम पावडर चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्ट खतात मिक्स करा आणि 1 एकर शेतात पसरवून द्या. ही बुरशी जमिनीत जाऊन थेट उमणी अळीवर हल्ला करते, तिला रोगट बनवते आणि तिचा खात्मा करते. हा उपाय जमिनीसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि ह्या बुरशीनाशकाचा वापर करताना योग्य कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. शेतकरी मित्रांनो, जर प्रादुर्भाव हाताबाहेर गेला असेल आणि पिके खूप वाढत असतील, तर आपल्याला केमिकलचा वापर करावा लागेल. अशावेळी बाजारातील फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% WG, ज्याला आपण प्लेसेंटा नावाने ओळखतो, किंवा क्लोरोपायरीफॉस 50% EC हे कीटकनाशक जमिनीत आळवणी करून द्यावे किंवा पाण्याच्या पाटासोबत सोडावे, ज्यामुळे जमिनीत असलेल्या अळ्या लगेच मरतील.
हुमणी अळीसोबतच या दिवसात सोयाबीन आणि भातावर चक्री भुंगा आणि खोडकिडा येतो. तर कापूस आणि मिरचीवर रस शोषणाऱ्या किडी जसे की मावा, तुडतुडे येतात. यांच्यासाठी सुरुवातीलाच शेतात पिवळे आणि निळे चिकट सापळे लावून घ्या. जर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त वाटला तर 5% निंबोळी अर्काची फवारणी करा आणि खोडकिड्यासाठी कोरोजन किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ची फवारणी करणे फायदेशीर ठरते. तर शेतकरी मित्रांनो, डोळे झाकून महागडी औषधं आणण्यापेक्षा आज शेतात प्रकाश सापळे लावा आणि हुमणी अळीला सुरुवातीलाच अटकाव करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या शेतात सध्या कोणत्या पिकावर कोणती कीड आली आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर देखील करा. चला तर मग भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. आणि एक महत्त्वाची टीप, कोणतीही नैसर्गिक फवारणी करत असताना किंवा औषधांचा वापर करत असताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन कोणत्याही औषधांची फवारणी करा किंवा त्यांचा वापर करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.